तर प्रदूषण जसं बाहेर दिसतं तसाच त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागला. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे प्रदूषित घटक जायला चालू झाले कित्येक वर्षापासून. म्हणजे आपण जे पाणी पितो ते दूषित आहे, आपण जे श्वास घेतो त्या श्वासामधून जाणारी जी हवा आहे ती सुद्धा दूषित आहे, मोठ्या प्रमाणामध्ये दूषित. आणि म्हणून या दूषित हवेमध्ये, या वातावरणामध्ये आपण थोडासा भर आणि कधी घालतो, दिवाळीसारख्या सणाला. आता फटाके का उडवायचे नाहीत हे पण समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर फक्त सर आले होते, त्याने मग परत काय तर परत दाखवलं आणि आम्हाला सांगितलं की फटाके एवढं उडवू नका. असं नाहीये. फटाके का उडवायचे नाहीत हे पण माहित पाहिजे आपल्याला. या फटाक्यामधून कोणते कोणते वायू बाहेर पडतात हे माहित पाहिजे. आता हे माहित नाही झालं तरी चालेल, हे काय फार महत्वाचं नाही. पण फटाके उडवल्यानंतर आपल्या आरोग्यावर, आपल्या घरच्यांच्या आरोग्यावर, आपल्या आसपास राहणाऱ्यांच्या आरोग्यावर नक्की परिणाम होतो आणि तो घातक परिणाम होतो, वाईट परिणाम होतो, हे मात्र समजून घ्यायला पाहिजे. हे कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, सल्फरचे कण आहेत, ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये श्वसनावाटे जातात. अनेक पार्टिकल्स आहेत, मेटल पार्टिकल्स आहेत, जे त्या ठिकाणी तुमच्या फटाक्यांमध्ये वापरले जातात. आज जे आपण सुशोभित फटाके म्हणतो, म्हणजे वर उडवल्यानंतर आकाशामध्ये वेगवेगळे रंग बाहेर पडतात, बघितले फटाके? बघितले. या फटाक्यामध्ये नक्कीच मेटल पार्टिकल्स वापरले असतात. ते पार्टिकल्स म्हणजे काय? घटक, बारीक घटक, सूक्ष्म असतात. पण याचा परिणाम कशावर होतो? वातावरणावर. म्हणजेच कशावर होईल? आपल्या शरीरावर. कारण आपण श्वास घेताना ते आपोआप पार्टिकल्स आपल्या शरीरामध्ये जातात, आपल्या फुफ्फुसामध्ये जातात आणि असे काही पार्टिकल्स आहेत ते आपल्या रक्तामध्ये सुद्धा मिसळतात. पण आज जर बघितलं की दिवाळीसारख्या सणामध्ये सुद्धा काही लोकांना मास्क लावला. कारण काय? तर खोकला असेल, दम्यासारखा विकार असेल, अस्थमा असेल, तर त्या लोकांना ह्याचा खूप त्रास होतो. किंवा ॲलर्जी असेल, धुराची सुद्धा ॲलर्जी असेल आणि तुम्ही लहान आहात, तुम्हाला वाटेल की काय इतका परिणाम होणार आहे, आम्ही तर छोटे छोटे काय करू. त्यावेळी नक्की बघा की घरामध्ये किती धूर झाला असता, आपल्याला सुद्धा श्वास घेताना त्रास होतो. आणि या दिवाळीमध्ये नक्की बघा, तुम्ही जरी फटाके उडवणार नसाल तर आसपास जर फटाके उडवत असेल तर त्याचा परिणाम आपल्यावर किती होतो, आपल्याला किती त्या ठिकाणी धुसमुस होतं थोडंसं श्वास घेताना, हे आपल्याला जाणवायला लागतं. आणि मग अशा वातावरणामध्ये आपण सण साजरा करतो. म्हणजे आपण काय म्हणतो, दिवाळी आली आता आनंद साजरा करायला पाहिजे. पण खरंच आपण आनंद साजरा करू देतो का सगळ्यांना? म्हणजे आपल्यामुळं असेल किंवा आपल्या आसपासच्या लोकांच्यामुळं असेल, ह्या प्रदूषणामध्ये आपण भर टाकतोच, पण त्याच्याबरोबर दिवाळीचा आनंद सुद्धा आपण, म्हणजे आता इथं लहान मुलगी त्या ठिकाणी वडिलांच्या कडेवर बसून निघाले आणि ती काय केली, कानाला हात लावते. कशासाठी? तर जे बॉम्ब उडत आहेत, आवाज जे चालले, पुढे ग्लोब दिसतं आपल्याला, आणि ती कानाला घट्ट हात धरली त्या ठिकाणी. हे एक बोलकं चित्र आहे. म्हणजे लहान मुलं सुद्धा अशामुळे घाबरतात, खूप घाबरतात. बऱ्याच वेळा अशी लहान मुलं घराच्या बाहेर पडत नाही. तर धुराच्या ॲलर्जीमुळे आपल्या शरीरामध्ये इतका त्रास होतो.